आणि यानंतर नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। लग्नाचा आमिष दाखवून महाविद्यालयीन युवतीवरती वारंवार अत्याचार केलेले आहेत आणि तिचा शारीरिक मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या युवतीनं शारीरिक संबंधांना विरोध केल्यानंतर आरोपीनं तिला मारहाण केली, सिगरेटचे चटके दिले, तसंच दारू पाजून बळजबरीनं अत्याचार केल्याची तक्रार पीडितेनं केली आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमधनं आणखी एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय। लग्नाचा आमिष दाखवून या महाविद्यालयीन युवतीवरती वारंवार अत्याचार करण्यात आलेले आहेत। शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार सुद्धा तिनं पोलिसात नोंदवलेली आहे। बातमी मुंबईमधून आहे। मुंबईतील NSCI वरळी डोम इथे लाईव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला। मृत्यूचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आलेला असून ड्रग्ज सेवनाशी संबंधित कोणता संबंध आहे का याचाही तपास मुंबई पोलीस करतायत। कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते। माहिती जाणून घेऊया, जुई जाधव आपल्यासोबत आहेत। जुई, नेमकं कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं जिथे या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला? ऋतुजा, मुंबईतील NSCI वरळी डोम इथे एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कॉन्सर्टसाठी हजारोच्या संख्येने तरुण तरुणी उपस्थित होते। मात्र या कॉन्सर्ट दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे। ती घटना म्हणजे की एका व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला आहे। मात्र त्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास पोलीस करत आहेत। कारण का मध्यंतरी आपण जर पाहिलं तर मग गोरेगावमध्ये देखील असंच एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये ड्रग्जचं सेवन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये देखील काही तरुणींना आपला जीव गमवावा लागला होता। त्याचा म्हणजे ड्रग्सचा काही संबंध या देखील कॉन्सर्टशी आहे का याचा देखील तपास आता पोलीस करत आहेत। त्यासोबतच कार्यक्रमाला जे हजारो प्रेक्षक उपस्थित होते त्यांच्याकडून देखील आता अधिकचा तपास केला जात आहे। म्हणजे त्यांच्यापैकी कोणी ड्रग्सचं सेवन केलं होतं का। मात्र मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्यामुळे वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे तपासायला आता सुरुवात केली आहे पोलिसांनी आणि ते देखील आता वैद्यकीय अहवालाची वाट बघतायत। ऋतुजा, बरोबर। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।